आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेल्या 5 आमदारांविषयी माहिती घेणार आहोत। नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे। यामध्ये 5 आमदार सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेले आहेत। या यादीमध्ये 5व्या क्रमांकावर आहेत श्री शिरीष कुमार नाईक। त्यांनी नवापूर मतदारसंघातून काँग्रेस पार्टीतर्फे निवडणूक लढवली होती। तेथून ते 1121 मतांनी निवडून आलेले आहेत। या यादीमध्ये 4थ्या क्रमांकावर आहेत श्री संजय गायकवाड। बुलढाण्यामधून शिवसेना शिंदे गटातर्फे आमदार निवडून आलेले आहेत। त्यांनी 841 मतांनी विजय मिळवलेला आहे। 3ऱ्या क्रमांकावर आहेत श्रीमती मंदा म्हात्रे। यांचा नंबर 3रा लागतो। त्यांनी बेलापूर मतदारसंघातून भाजपातर्फे विजय मिळवला आहे। त्या 377 मतांनी निवडून आलेल्या आहेत। या यादीमध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहेत श्री नाना पटोले। साकोली मतदारसंघाचे काँग्रेसचे बहुचर्चित श्री नाना पटोले अवघ्या 208 मतांनी विजयी झालेले आहेत। या यादीमध्ये सर्वात कमी फरकाने निवडून आलेले आहेत श्री मुफ्ती मोहम्मद। AIMIM पक्षातर्फे मालेगाव मध्यमधून ते अवघ्या 162 मतांनी निवडून आले।